निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांची भारतीय बनावटीची विदेशी मद्याची प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ब्रँड केलेला साठा धडक कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, त्याचबरोबर सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व प्रदीप पवार विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क ठाणे, प्रवीण तांबे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार PM पॅलेसच्या बाजूला पेंडकरपाडा मीरा रोड ठाणे पूर्व येथे बेकायदेशीररित्या भारतीय बनावटीची विदेशी मद्याचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली होती। त्यानुसार त्यांनी छापा टाकला असता या ठिकाणी आरोपी नामे रामकेश सीताराम गुप्ता याच्या ताब्यातून 12,05,470 1,25,470 किमतीचा मुद्देमाल मिळून आला। त्याच्याकडून मिळालेल्या मुद्देमालावर चौकशी केली असता त्याने भारतीय बनावटीचा विदेशी मद्याचा साठा हा एक इसम मला हप्त्यातून 1 वेळा मद्य पुरवठा करतो, त्याची अधिक चौकशी केली असता 4 एप्रिल रोजी मद्यसाठा पुरवणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी या हॉटेल परिसरामध्ये सापळा रचला आणि या मद्य पुरवठा करणारा इसम जो होता चेतन, त्याला सृष्टी रोड मीरा रोड पूर्व ठाणे येथे मद्याचा साठा पुरवणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार रामकेश सीताराम गुप्ता सह चेतन वाईन शॉप समोरील जहांगीर सर्कल सृष्टी रोड मीरा रोड पूर्व तालुका जिल्हा ठाणे येथे थांबलो असता काही वेळातच एका टेम्पोमधून मोठ्या प्रमाणामध्ये ही मद्याची डिलिव्हरी करण्याकरिता आलेल्या इसमाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। या टेम्पोमधून 180 मिली क्षमतेचा रॉयल चॅलेंज विस्कीचा बॉक्स, 180 मिली क्षमतेचा DSP ब्लॅक बॉक्स असे 2 बॉक्स विना वाहतूक पासचे मिळून आल्याने या वाहनावरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर या कारवाई अंतर्गत एकूण 61,46,550 किमतीचा जप्त माल करून आरोपी रामकेश सीताराम गुप्ता, राहुल काटे, गणेश बांद्रे, पप्पू गुप्ता, नितेश म्हात्रे यांना अटक करण्यात आलेली आहे। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे या कार्यालयाच्या अधीनस्थ असणारे आमचे निरीक्षक बी विभाग याच्यामधील सब इन्स्पेक्टर श्री दीपक दळवी यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की काही ठिकाणी बनावट मद्याची विक्री होत आहे। तर त्यांनी सुरुवातीला मीरा रोड येथे एका ठिकाणावरून 14 बॉक्स विदेशी मद्याचे बनावट विदेशी मद्याचे जप्त केले असता तेथील आरोपींनी आणि त्यानंतर आणखी एका ठिकाणी 2 बॉक्स अशा 2 आरोपींनी हे मद्य कुठून आले असते त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणगाव मधील एका घराचा पत्ता सांगितला। तर त्या ठिकाणी आमचे दुय्यम निरीक्षक श्री दीपक दळवी आणि विकास सानप आणि बाकीची आमची सगळी टीम हे सगळे गेले असता त्या ठिकाणी जवळपास एक 390 बॉक्स विदेशी मद्याचे, म्हणजे काही त्याच्यामध्ये ब्लेंड आहे, काही तयार मद्य आहे, त्याची जर बल्क लिटर मध्ये जर काउंट केले तर जवळपास 3,500 बल्क लिटर पेक्षाही जास्त तो ब्लेंड आम्हाला निदर्शनास आला। आणि या ब्लेंड सोबतच हे बॉटलिंग करण्यासाठी किंवा त्या बाटल्या उघडण्यासाठी किंवा पॅक बंद करण्यासाठी काही मशीन्स अगदी त्याच्यामध्ये जो रनिंग ब्रँड असतो, म्हणजे जो बाजारामध्ये प्रचलित असतो कंपनीकडनं येणारा, तो बॅच नंबर सुद्धा प्रिंट करण्यासाठी तो प्रिंटर अगदी हायटेक प्रिंटर सुद्धा आम्हाला तिथे मिळून आला। आणि अशा एकूण आम्हाला 6 आरोपी मिळून आले, त्यातली 5 आरोपींना आम्ही अटक केले आणि 1 आरोपी फरार आहे। आणि त्या फरार आरोपीला आम्ही लवकरच अटक करू आणि त्यानंतर पुढे तपासात हे मद्य त्याने नेमकं कुठून आणलं आणि हे मद्य तो कोणाकोणाला विकत होता याचा तपास करून आम्ही पुढील कारवाई करू। एकूण किती स्थगित केलेला हा जवळपास ह्या पूर्ण गुन्ह्यामध्ये 61 लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तर डुप्लिकेट दारू बनवण्यासाठी अशा प्रकारचा परवाना नसून सुद्धा दारू विक्री होत आहे, तर आव्हान असेल आणि महसूल देखील बुडवला जात आहे, त्यामुळे नक्कीच त्यांच्यावरती त्याच्याकडे पुढे जाऊन अजून कारवाई होत। नक्कीच याच्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती महसूल शासनाचा चुकून अशा प्रकारचं मद्य तयार केल्याचं निदर्शनास आलंय। यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असणारी आणि गोवा किंवा दमन या ठिकाणी विक्रीसाठी असणारी मद्य आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणण्याची आपण 2-3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली। जवळपास 21,000 बल्क लिटर पेक्षाही जास्त आपण मद्य पकडले आणि अशाच प्रकारची कारवाई यापुढे सुरू राहील। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही।
सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता बिनशर्त आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेले काँग्रेसचे माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज तुकाराम शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेतेपदी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख नियुक्ती केली आहे. मनोज शिंदे यांचे त्रिवार अभिनंदन करून एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. डॅशिंग नेते मनोज शिंदे यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या शिरावरती मोठी जबाबदारी सोपवली आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. पक्षाने सोपवलेल्या नवीन जबाबदारीचे निष्ठेने योग्य तऱ्हेने पालन करण्याचा निर्धार मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचा विश्वास मनोज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्र नवरात्र उत्सव 2025 भक्ती व कला महोत्सवाच्या 6व्या दिवशी भोंडला मराठमोळा दांडिया किरण वेले प्रस्तुत मराठी रासरंग हा कार्यक्रम संपन्न झाला. या चैत्र नवरात्र उत्सवाला दैनिक सामनाच्या संपादिका रश्मिताई उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, शिवसेना उपनेते युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी पत्नीसह येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर खणानारळाने ओटी भरून देवीची आरती केली. या भोंडल्यामध्ये अनेक महिलांनी नृत्य करून नृत्यार्थ यावेळी इथे भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भोंडल्यामध्ये अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभाग नोंदविला तर उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या महिलांना या ठिकाणी पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. सौ रश्मिताई ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉची कुपन काढून विविध बक्षिसं देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, मंदार विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवीच्या दर्शनाला लांब लांबहून भाविक भक्त, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. एक फोटो घेऊ ना, फोटो वहिनी इकडे जवळ आहे ना. मॅडम समोर
मॅडम पुन्हा पुन्हा यावं असे ठाणे शहर आहे. आणि राजन विचारे जेव्हा या धार्मिक कार्यक्रमाला बोलवतात तेव्हा येणं आमचं कर्तव्य आहे. खूप छान असं मंगलमय वातावरण आहे. ठाणेकर उपस्थित आहेत आणि देवीचा उत्सव आहे. ठाणे त्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता रश्मी ठाकरे जे येत आहेत, सगळे आमचे लोक इथे येत जात असतात. इतर सगळ्याच पक्षाचे लोक येतात आणि एक आनंद देतो हा उत्सव. आता ठाणेकरांनी इथून मागावं देवीकडे. क्रेडाई MCHI ठाणेच्या अध्यक्षपदी जितेंद्र मेहता हे यापूर्वी कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या व्यवस्थापकीय समितीचा कार्यकाळ संपुष्टात आला. व्यवस्थापकीय समितीची निवड करण्यात आली असून यामध्ये अध्यक्षपदी सचिन मिराणी तर अध्यक्षपदी सरचिटणीसपदी फैयाज विराणी यांची निवड करण्यात आलेली आहे. उपाध्यक्षपदी राजुल वोरा, अमरसिंग ठाकूर, मनीष खंडेलवाल, सहसचिवपदी मंथन मेहता, खजिनदारपदी जय वोरा, सहखजिनदारपदी मनीष देढिया यांची निवड झाली आहे. याशिवाय पुनर्विकास समिती अध्यक्षपदी महेश बोरकर तर सचिवपदी अमित दातार यांची निवड करण्यात आली आहे. व्यावसायिक समिती अध्यक्षपदी हिरेन छेडा तर सचिवपदी मोनिश शहा, झोपडपट्टी पुनर्विकास समिती अध्यक्षपदी भूषण भानुशाली, सचिवपदी देवेंद्र गुप्ता, मुंब्रा कौसा, शेळ समितीचे अध्यक्षपदी एतेशाम खान, जिल्हाधिकारी आणि TMC कार्यालय समन्वय समितीचे अध्यक्ष संदीप महेश्वरी तर सचिवपदी जय बोरा यांची नियुक्ती झाली आहे. क्रेडाई MCHI ठाणेच्या युथ विंगच्या अध्यक्षपदी निमित मेहता, सचिवपदी प्रतीक पाटील, सहसचिवपदी अक्षित परमार, खजिनदारपदी हर्षित शाह, सहखजिनदारपदी यश मुथा आणि वैभव बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहले तो रामनवमी की सबको खूब खूब शुभकामनाएं. मैंने आज थाना के प्रेसिडेंट MCHI क्रेडाई के प्रेसिडेंट का आज मैंने रोल स्वीकार किया है. मैं पहले तो अपने जितने भी बिल्डर फ्रेंड्स हैं उन सबको धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने मुझे वो काबिल समझा और मेरे ऊपर वो भरोसा रखा. हमारे काफ़ी इश्यूज़ हैं जो रेगुलर बेसिस पे वी हैव टू हमको गवर्नमेंट को एड्रेस करना पड़ता है. हमको जो हमारे जितने भी लोग हैं उन सबको जो तकलीफ़ें आएगी उनको हमको इन अ बिग वे प्रेजेंट करना है गवर्नमेंट के पास. जितनी भी हमारे तकलीफ़ें हैं उनको जल्द से जल्द सॉल्व करने की कोशिश करनी है. मैं इतना ही कहूँगा कि मैं आज ये पोस्ट के ऊपर हूँ. आई एम वेरी हम्बल और मैं सबको धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने मेरे ऊपर सब मेरे फ्रेंड्स ने मेरे ऊपर भरोसा करके मुझे ये जिम्मेदारी सौंपी. थैंक यू. अभी देखिए जैसे अभी जो आएगा हम उस हिसाब से उसको लेके जाएंगे. ये अभी तो शुरुआत हुई है, अब तो मेरा पहला दिन है. आगे आगे जैसे जैसे जो तकलीफ़ें आएगी जो चीज़ें हमको फेस करना है वो हम उसको फेस करके आगे लेके जाएं. नया विजन यही है कि जो अभी जिस हिसाब से हमारा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हो रहा है, जिस हिसाब से थाना की ग्रोथ हो रही है, हमको TMC के साथ कलेक्टर ऑफिस के साथ मिलके हम जितना भी हो सके जो ओपन स्पेसेस है, जो भी एम्यूनिटीज़ मेजरली हम पब्लिक के लिए प्रोवाइड कर सकते हैं
हम वो सब चीज़ों के प्रेजेंटेशन हम गवर्नमेंट लेवल पे देंगे और हम चाहेंगे वो जल्द से जल्द वो सब एम्यूनिटीज़ सब हमारे थाने वासियों को मिले जाए। बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात भंते गौतमरत्न महाथेरो यांच्यासह बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये 27 एप्रिल रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती बुद्धगया आंदोलनाचे संयोजक भंते विनाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली। बिहार राज्यातील पटना बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे। ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलनं सुरू आहेत। याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेत भिक्खू संघासह ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे, समाधान तायडे, संबित खांबे उपस्थित होते। या प्रसंगी भंते विनाचार्य यांनी सांगितले की संबंध देशातील धार्मिक स्थळांवरती संबंधित धर्माचे प्राबल्य असते, मात्र बुद्धगया येथील विहाराचा ताबा ब्राह्मणांकडे आहे। 1949 साली केलेला बीटी ॲक्ट हा रद्द करण्यात येत नसल्याने ज्या बुद्धांकडे कर्मकांड नाकारले त्यांच्याच विहारामध्ये कर्मकांडांचे स्तोम माजवले आहे, त्यामुळेच हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 ते 26 एप्रिल दरम्यान भंते गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यात येणार आहे। तर 27 एप्रिल रोजी स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी महारॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीत सुमारे लाखभर लोक सहभागी होणार आहेत। आज भारतातील महान सम्राट चक्रवर्ती अशोक राजा यांचा जयंती आहे 2329वा। या जयंतीच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीने मी एक आवाहन करतो। महाबोधी महाविहाराचा जो आंदोलन पूर्ण भारतामध्ये चालू आहे, देशभरात चालू आहे, बीटी ॲक्ट 1949 रद्द होऊन संबोधी स्थान बौद्धांच्या हाती केंद्र सरकार आणि बिहार सरकारने द्यावे, त्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आपण आंदोलन मोर्चे केलेले आहेत। आता या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत, मुरबाड, शहापूर, भिवंडी, ठाणे, कल्याण, अंबरनाथ येथील लाखो बौद्धांचा एक सामूहिक सांघिक लाखो लोकांचा विशाल विराट शांतता महारॅली 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता आपण ठाणे स्टेशन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित केलेले आहेत। त्या अगोदर 10 दिवस साखळी उपोषण होणार आहेत 15 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत। तरी महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात यावे, बीटी ॲक्ट रद्द व्हावे, त्यासाठी बौद्धांसोबत तमाम समाजातील नागरिक या आंदोलन उपोषणामध्ये सामील व्हावेत असं आम्ही या ठिकाणी भिक्खू संघ आणि सर्वांच्या वतीने आवाहन करतो। धन्यवाद।